नमस्कार, मैं हूं मुरारी पांडे। आप सभी का समाचार 9 न्यूज में स्वागत है। हम इस वक्त मौजूद है मुंबई के आजाद मैदान में और इस वक्त आप देख पा रहे हो महाराष्ट्र के कोने कोने से आए जो 2024 की पुलिस भर्ती जो महाराष्ट्र सरकार की ओर से निकली है उसको लेकर कहीं ना कहीं जो युवा है महाराष्ट्र का वो कहीं ना कहीं गंभीर दिखाई दे रहा है। लेकिन वो गंभीर इस विषय पे दिखाई दे रहा जो उम्र समय सीमा थी भर्ती की 33 वर्ष, वो 33 वर्ष से अधिक उम्र सीमा बढ़ाई जाए, ऐसी एक मांग इन युवाओं की है कि ताकि आसानी से जो वर्षों से लगातार पुलिस भर्ती के लिए जो तैयारियां इन्होंने कर रखी थी, जो सपने देखे थे पुलिस भर्ती में, कहीं ना कहीं अगर 33 वर्ष से अधिक उम्र की सीमा नहीं बढ़ाई गई तो कहीं ना कहीं इन युवाओं के भविष्य अंधकार में चले जाएंगे। हम जानने की कोशिश करेंगे यहाँ पर आंदोलन के लिए, यहाँ पर सरकार से अपनी मांग के लिए आजाद मैदान पे आज जो महाराष्ट्र के युवा है वो यहाँ पर आए। हम जानने की कोशिश करेंगे कि क्या उनकी मांग है सरकार से पुलिस भर्ती को लेकर के। क्या कहना चाहेंगे? क्या नाम है आपका? मेरा नाम मुकुल किनकर, मैं नागपुर से आया हूँ और पूरे महाराष्ट्र के गोंदिया, गढ़चिरौली, सोलापुर, सांगली हर जिले से उम्मीदवार आया है यहाँ पे भारी संख्या में। मेरी गृह मंत्रालय फडणवीस साहब से एक ही विनंती है कि 3 मार्च 2023 को जितने भी डिपार्टमेंट है नौकर भर्ती के, उसमें एक जीआर आया था सामान्य प्रशासन विभाग का, उसका एक्सटेंशन डेट था 31 दिसंबर 2023। तो उस डेट के अंदर काफी विभाग की भर्ती हो चुकी है, पर अभी कल से 5 मार्च से लेके 31 मार्च तक के पुलिस भर्ती 17,441 पदों की होने वाली है। तो आदरणीय गृह मंत्री साहब ने बहुत अच्छा निर्णय लिया है। तो हम तमाम उम्मीदवारों की एक मांगनी है कि पुलिस भर्ती प्रक्रिया थोड़ी आगे ली जाए और ये जो जीआर है 3 मार्च 2023 का, जिसकी मुदत खत्म हो गई है, तो इस जीआर की मुदत 3 महीने बढ़ाई जाए, क्योंकि इसमें लाखों उम्मीदवारों पर अन्याय हो रहा है। फडणवीस साहब ने विधानसभा में बोला था 13 दिसंबर 2023 को कि हम लोग इम्प्लीमेंट करेंगे, एक भी उम्मीदवार पे अन्याय होगा नहीं। सब गोर गरीब के बच्चे हैं, कोई कंपनी में काम करता है, कोई किसान का लड़का है। फडणवीस साहब ने बोले थे कि हम किसी भी का नुकसान करेंगे नहीं। तो इस जीआर की वैधता 3 महीने बढ़ाई जाए। भारी संख्या में पुलिस भर्ती काफी सालों बाद हो रही है, जल्द से जल्द आचार संहिता लगने वाली है। तो हर युवा को अभी आशा है कि उनको सरकार नाराज करेगी नहीं, और मतदान का काल है, अगर आप हमें नाराज करते हो तो हम इलेक्शन से बॉयकॉट करेंगे। इन तमाम युवक के मार्फत मैं एक निवेदन कर रहा हूँ गृह मंत्री फडणवीस साहब से, आदरणीय सीएम शिंदे साहब से, कि हमारी मांगनी पूरी की जाए, पुलिस भर्ती थोड़ी आगे स्थगित की जाए, लेकिन इन उम्मीदवारों को भर्ती प्रक्रिया में शामिल होने दिया जाए। धन्यवाद, जय हिंद। और देख पा रहे थे कि फडणवीस साहब से ये मांग है युवाओं की, जो समय सीमा है उसको थोड़ी सी बढ़ाई जाए ताकि आसानी से जो लोग है, युवा है, जो पुलिस भर्ती का सपना देख रहे हैं, पिछले कई वर्षों से तैयारियां कर रहे हैं, कहीं ना कहीं उनके सपने पूरे हो सके। और इसी कड़ी में हम जाने की कोशिश करतो, तुम्ही काय सांगताय या आंदोलनाबद्दल? या ठिकाणी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील मुले या ठिकाणी आलेले आहे। मी स्वतः म्हणजे माझे विद्यार्थीचे सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, हार्दिक ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी हे जे काम करतोय, आम्ही गेले 10 दिवस झाले विद्यार्थ्यांना एकत्र केलं, विद्यार्थ्यांचं संघटन केलं आणि हे संघटन यासाठी केलं होतं की जे 3 मार्च 2022 ला एक जीआर 3 नोव्हेंबर 2022 ला एक परिपत्रक आलं आणि त्या परिपत्रकामध्ये वयवाढ झाली नाही असं नाही, का झाली ती कोरोनामुळे वयवाढ झाली होती, कोरोनाचे 2 वर्ष फेल झाली, तर वयवाढ झाली, परंतु असं झालं का त्या भरतीचा फायदा 21-22 ला झाला, कारण एक भरती झाली। मात्र त्याच्यानंतर 3 मार्च 2023 ला परत वयवाढी संदर्भातला त्यांचं परिपत्रक आलं सरकारचं, गृह विभागाचं, आणि त्यांनी सांगितलं का 31 डिसेंबर 2023 पर्यंत हे परिपत्रक चालन आणि त्याच्या जेवढ्या भरत्या होतील तेवढ्या सगळ्या भरत्यांसाठी तुम्हाला वयवाढ 2 वर्षाची शिथिलता राहील। परंतु 3 मार्च नंतर 31 डिसेंबर पर्यंत कोणतीही भरती म्हणजे सर्व भरत्या झाल्या आणि त्या वयवाढ लागू पण झाली, त्यामध्ये फक्त पोलीस भरती झाली नाही आणि तो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आणि तो जीआर 31 डिसेंबरला कॉलॅप्स झाला। त्याच्यानंतर आता प्रॉब्लेम असा झाला की त्याच्यानंतर त्यांनी 3 महिने भरती उशिरा काढली। ऍक्च्युअली आम्ही त्यावेळेस पण मागणी केली का 31 डिसेंबरच्या आधी भरती करा, परंतु त्यांनी केली नाही। त्यांची प्रॉब्लेम असा झाला की ती जी मागणी होती आमची ती त्यांनी मान्य न केल्यामुळे आता उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होती ऑनलाईन महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीचे गृह विभागाअंतर्गत। तर आमची अशी मागणी का जे विद्यार्थ्यांना तुम्ही तो जीआर होता, तर तो 3 मार्च 2023 चा जो जीआर होता, तो जीआर जो 31 डिसेंबर 2023 ला संपत होता, फक्त त्या जीआर ची वैधता वाढवून द्यावी
जी 3 महिन्यांनी द्यावी. एकतर 31 डिसेंबर 2024 करा, सॉरी 31 मार्च 2024 करावा, नाहीतर डायरेक्टली 31 डिसेंबर 2024 करावा. म्हणजे जेणेकरून एवढे या ठिकाणी जर आलेले सर्व विद्यार्थी, त्या सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळेल. आणि तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं मुली आलेले आहेत. आणि या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत सर्व, ह्या विद्यार्थी मागच्या वेळेस कोणी वेटिंग लिस्टला आहेत, कोणी 1 मार्काने राहिलेले, कोणी 2 मार्काने राहिले, असे विद्यार्थी सर्व. म्हणजे याच्यामध्ये काही बरेच MSF वाले पण विद्यार्थी आलेले आहेत का, जेणेकरून ते वेटिंगला राहिलेले बरेच. असा प्रॉब्लेम म्हणजे आमची हीच एक मागणी. आम्ही त्या संदर्भात मंत्रालयात गेलेलो, निवेदन पण दिलेले, आता पण आम्ही निवेदन देणार आहेत. आमची पुढची प्रक्रिया पण चालू आहे, ती आमच्या पद्धतीने चालू आहे. मात्र प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला ही वयवाढ मिळावी. येणाऱ्या कॅबिनेट मिटिंग मध्ये येत्या बुधवारी तुम्ही सरकारने निर्णय घ्यावे, अशी आमची सर्व विद्यार्थ्यांची वतीने मागणी आहे. आज कितवा दिवस आहे तुमचा या मागणीचा? आजचा आमचा खरं तर पहिलाच दिवस आहे. मात्र कालपासून इथं विद्यार्थी येत आहेत. काल दुपारपासून विद्यार्थ्यांची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आज रितसरी आम्ही सकाळपासून या ठिकाणी आंदोलन बसलो होतो, लिगली परमिशन काढून. त्याच्यानंतर आमचे निवेदन गेलं, निवेदन नंतर आम्हाला मंत्रालयात गेलो, त्या ठिकाणी पण आमचं निवेदन दिलं गेलं सचिव साहेबांना. आणि आता आम्हाला जे उत्तर आहे ते थोडस बऱ्यापैकी पॉझिटिव्हली भेटलेले, म्हणून आम्ही हा निर्णय आता मागे घेतोय. मात्र आम्ही जास्त दिवस नाही तर फक्त बुधवारी जो कॅबिनेट निर्णय होईल त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा निर्णयाचा काय रिझल्ट तो कळेल. नाही कळला तर गुरुवारी शुक्रवार नंतर आम्ही परत आमचा पुढचा पवित्रा धारण करू. देख रहे हैं पुलिस भर्ती की जो प्रक्रिया है, पुलिस भर्ती की जो समय सीमा है, कहीं ना कुछ समय सीमा को बढ़ाया जाए ताकि जो महाराष्ट्र के जो युवा है उन युवाओं के सपने पूरे हो सके और पुलिस दल में अपनी सेवा दे सके. मेरे सहयोगी कैमरामैन राजेश सिंह के साथ मैं मुरारी आजाद मैदान से। समाचार 9 न्यूज पर ऐसी ताजा खबरों को देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन को दबाना ना भूलें। समाचार 9 न्यूज।